श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा, तर ते म्हणजे गुढीपाडव्याला आपण काही नियमांचे आवर्जून पालन केलेच पाहिजे आणि त्याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपल्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. बघा, आता मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते, म्हणजेच एप्रिल महिन्यापासून होत असते. बघा, नवीन वर्षाचा आपला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा या सणापासूनच सुरुवात होते. आता गुढीपाडवा हा सण कशा पद्धतीने साजरा करायचा, गुढीपाडवा सणाचे महत्त्व, गुढी कशी उभारायची आणि त्यासोबतच आपण नियमांचे देखील पालन करायला पाहिजे. तर मग ते कोणते नियम आहेत की ते आपण पाळायचे आहेत. तसेच बघा, याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होत असते. मग आपण गुढीपाडव्याला अगदी स्त्रियांनी, सर्व महिलांनी कोणते नियम पालन करायचे आहेत त्याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, आपल्या नवीन वर्षाची, मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. आता गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी प्रत्येक घरोघरी गुढी उभारली जाते. मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. उपवास असतो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची अगदी कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्णच होते. दुर्गा मातेचा सर्व भक्तांना आशीर्वाद मिळतो. तसेच बघा, सुख व सौभाग्य, धन, समृद्धी या सर्व गोष्टी आपल्याला लाभतात. आता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी, तर बघा, गुढीपाडवा हा आपण 30 मार्च रोजी साजरा करणार आहोत. अगदी रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येला आले होते आणि म्हणूनच हा सण बघा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. आता आपण पाहणार आहोत आपण गुढी कशा पद्धतीने उभा करायची असते. घरात, अंगणात किंवा मग अगदी बघा आपल्या टेरेसवरती गुढी उभारायची आहे. ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. रांगोळी काढून घ्यायची असते. बघा, नवीन कपडे घालून तयार व्हायचं असतं. गुढीची स्थापना करायची असते. त्यावरती बघा आपल्याला गुढी उभारून गुढीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे असतात. नैवेद्य देखील दाखवायचा असतो. आता महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर बघा घरात पुरणपोळीचा किंवा मग कोणताही गोड पदार्थ बनवून खावा. कारण बघा असे म्हटले जाते की सण सुना जाऊ देऊ नये, म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी आवर्जून खायचे असते. देवाला नैवेद्य मात्र दाखवू नका. गुढीची पूजा देखील करू नका. घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता, फक्त आपण स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नका. आता बघा, घरामध्ये मासिक पाळीचा समजा 4था दिवस जरी असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये. देवाला नैवेद्य देखील दाखवू नये. काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्याने सर्व चालते, परंतु 4 दिवस पूर्ण झाल्यावर 5व्या दिवशी जर मासिक पाळी येत असेल तरच पूजा करायला, म्हणजे आपल्याला येत नसेल तर चालते. जर समजा 5व्या दिवशीही काही महिलांना 7 दिवसापर्यंत मासिक पाळी असते तर मग आपण पूजा करू नये. अगदी कोणत्याही देवतेची पूजा करूच नये. या गोष्टीची मात्र आपण काळजी घेणं खूप गरजेचे आहे. भोलेनाथांना तर 7 दिवसाची पूजा केली जाते, तसेच आपण इतर देवांची देखील पूजा केली पाहिजे 7 दिवसानंतरच. आता बघा, काही भागामध्ये गुढीसाठी कडुलिंबाचा पाला वापरला जात नाही, तर काही ठिकाणी आवर्जून कडुलिंबाचा पाला हा पूजेमध्ये वापरलाच जातो. आता गुढीसाठी शक्यतो आपण जी साडी समजा आपण कधी नेसलेलीच नाही, अगदी कोरी करकरीतच साडी गुढीसाठी वापरावी. जेव्हाही आपण समजा देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक बनवतो त्यावेळेस असे आपण समजा जो स्वयंपाक केला आहे तर तो उष्टा करायचा नाही. अन्नपदार्थ समजा अगदी देवांना नैवेद्य दाखवायचा, त्यानंतरच. आता काही वेळेस मुलांना आपण काहीतरी नवीन बनवलं आहे असं बघितलं, नजरेस पडलं की त्यांना देखील खाण्याची इच्छा होती. कोणतेही सण असू द्या, सणाच्या दिवशी नेहमी घरात शांतताच असू द्या, प्रसन्न वातावरण असले पाहिजे. घरात भांडण, तंटा, कलह होत असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही.
शक्यतो गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी किंवा सणांच्या दिवशी घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावे, तसेच अंगणात देखील सडा रांगोळी टाकावे. यामुळे लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहतो. आपल्या घरात पैशांची कमतरता भासत नाही, भरभराटी राहते. देवासाठी नैवेद्य किंवा स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करून किंवा देवाचे भजन ऐकल्यास सात्विक गुण अन्नपदार्थ उतरतात. असे सात्विक पदार्थ खाल्ल्याने घरात सदैव शांतता राहते. गुढीपाडवा साजरे करण्याचा किंवा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असतो. शक्यतो त्यामध्ये पूजा करावी, नाहीतर किमान 12 वाजेच्या आत गुढी उभा करून नैवेद्य देखील दाखवला पाहिजे. आता गुढी उतरवल्यानंतर लगेच गुढीची पूजा आपण जी काही मांडली असती ती लगेच मोडू नका. किमान 2-3 तास तरी तशीच राहू दिले पाहिजे. त्यानंतर पूजा मोडली पाहिजे. गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गुढी उभारलीच पाहिजे. बघा, आता गुढीपाडव्याचे आपण महत्त्व जाणून घेऊयात. गुढीपाडव्याचे नेमके काय महत्त्व आहे? तर असे म्हटले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतं आणि आपल्या नशिबात सुख समृद्धी येते. गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो, कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण दर्शवतो. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो. अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे असं मानतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी काही लोक गुढीची स्थापना करतात. या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली अशी देखील धार्मिक श्रद्धा आहे, म्हणून गुढीला ब्रह्मध्वज देखील म्हटले जाते. अगदी बघा, त्यालाच इंद्रध्वज असे देखील म्हटले जाते. आता गुढी उभारल्याने घरात आपल्या सुख समृद्धी शांतता, अगदी घरामध्ये सुख येते. गुढीपाडव्याचे मूळ पुरातन काळापासून आहे. त्याचे विविध पौराणिक कथांमध्ये उल्लेख देखील आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण गुढी उभारण्याची नियम, कशा पद्धतीने पूजा करायची, अगदी कोणत्या नियमांचं आपण पालन करायचं, याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.